ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्य नगर विभागातील साईनाथ मित्र मंडळ, लोकमान्य नगर पाडा नंबर 1 तसंच उन्नती पाण्याची टाकी शिवाईनगर येथे राबवण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा आज परिवहन मंत्री आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या ठिकाणी आरओ प्लांटमुळे नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झालं आहे। सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि भूजल पातळीतील घट लक्षात घेता जुन्या विहिरींचं पुनरुज्जीवन करणं ही काळाची गरज आहे। या प्रकल्पांतर्गत विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती, गाळ काढणं, पाणीसाठा वाढवणं तसंच पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे पावसाळ्यातील पाणी वाया न जाता जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल। या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना वर्षभर पाण्याची उपलब्धता अधिक स्थिर राहणार असून टँकरवरील अवलंबित कमी होण्यास मदत होईल। तसंच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। भविष्यात अशा उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर अधिक जलसमृद्ध आणि स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल। या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र पाठक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले, सुलेखा चव्हाण, जयश्री डेव्हिड, शिवसेना विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभाग प्रमुख भगवान देवकाते, रामचंद्र गुरव, संतोष ढमाले, देवेंद्र साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली। सर, आपल्या मतदारसंघातल्या ज्या काही विहिरी आहेत त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण एक प्रकल्प हाती घेतला होता। एकूण 46 विहिरी आहेत, टप्प्याटप्प्याने त्याचं लोकार्पण होणार आहे। एकीकडे उन्हाळा देखील कडाक्याचा उन्हामुळे अनेक लोकांना पाण्याचा वाटेसाठी प्रयत्न करावा लागतो आणि ठिकाणी पाणी देखील नाही। प्रामुख्यानं ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या। त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं। म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घाणेचं साम्राज्य त्यामध्ये होतं। आता तुम्ही बघताय की ही विहीरसुद्धा स्वच्छ केली होती आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांना त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या। त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं। म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्याकारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे किंवा पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला।